श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी जीवन या चॅनलमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. बघा, काही लोकांचे घरं खूप मोठे असतात, खूप सुंदर घरं असे असतात, पण त्या घरात त्यांना आनंदच भेटत नाही. का? त्यांचं त्या घरात तसं मनच रमत नाही. तर त्या मोठ्या घराचा काय उपयोग ना? बघा, तुम्हाला जर घरात आनंदच मिळत नसेल, तुम्ही नेहमी ताणतणावात असाल, तर त्या एवढ्या मोठ्या घराचा काय उपयोग? बघा, आयुष्यामध्ये सर्वांनाच खूप टेन्शन असतं, पण आयुष्यात आपणच स्वतःला आनंदी कसं ठेवायचं नाही आपण शोधायला हवं. बऱ्याच वेळानं काय होतं, आपण सगळं काही असतानासुद्धा आपण टेन्शनमध्ये असतो, ताणतणावात असतो. याचा ना थोडाफार का प्रमाणात होईना याचा वास्तुदोष सुद्धा त्या घरामध्ये असू शकतो. या कारणामुळेही आपल्याला असं होऊ शकतं. बघा, जर तुम्ही नेहमी ताणतणावात राहत असाल तर आजपासून हे कामं नक्की करा. बघा, प्रत्येकाला आपल्या आयुष्यातनं विकास, समृद्धी, पैसा आणि उत्तम आरोग्य हवे असते, किंवा कधी आपल्याला अनेक संकटांना, दुःखाला तोंड द्यावे लागते. याचे कारण वास्तू नक्कीच असू शकते. वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घरात ठेवलेल्या वस्तूंची जागा जर बदलून बघितली ना, तर नक्कीच याचा आपल्याला फायदा होतो. तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्र खूप महत्त्वाचे असते. आणि आपण ना खूप लोक आहेत की वास्तुशास्त्र हे मानत नाही, पण खरं आहे. स्वामींच्या केंद्रात सुद्धा सांगतात की वास्तुशास्त्रानुसार घर असणं खूप महत्त्वाचं आहे. याचा इम्पॅक्ट आपल्याला आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या घरावर होत असतो. जर बघा, घरात सुख समृद्धी हवी असेल तर आपण काही छोट्या वास्तू टिप्स आपण नेहमी पाळायला हव्यात. आता काय करायचं ना? बघा, गुरुवार हा खूप शुभ वार आहे. गुरुवार म्हणजे आपल्या गुरूंचा वार असतो आणि गुरुवारी पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे. म्हणून आपण शक्यतो गुरुवारी पिवळे कपडे घालावे, किंवा त्या दिवशी एखादी पिवळी वस्तू खरेदी करून घरात आणा. अगदी तुम्ही काहीही आणू शकता, एखादी फळ आणू शकता किंवा फुलं आणू शकतात. पिवळे काहीही आणलं तरी चालेल. याच्याने काय होतं ना, आपल्या घरात आनंद येतो. दुसरं म्हणजे वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर तुम्ही तुळशीला पाणी अर्पण करा आणि त्यानंतर तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ करून सजवावा. म्हणजे छोटी का होईना रांगोळी काढा. परत उंबरठ्यावर दोघं साईडला फुलं ठेवा. असं तुम्हाला जमेल तसा सजवायचा प्रयत्न करा. सुंदर सुशोभित करा तुमचा उंबरठा. यामुळे देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो आणि घरात सुख समृद्धी येते. यासोबतच घरात सकारात्मकता, ऊर्जा देखील येते. त्यानंतर असे म्हणतात की जेव्हा तुम्ही जेवायला बसता तेव्हा आपण आपल्या जेवणाच्या आधी 5 लोकांना अन्न द्यायला हवे. यामुळे घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही. यासाठी काय करावे? अन्न शिजवताना पहिली चपाती गाईसाठी, दुसरी चपाती कुत्र्यासाठी, त्यानंतर पक्ष्यांना धान्य खायला द्या आणि मुंग्यांना साखर आणि पीठ द्या. आता हे सगळं तुम्हाला, आता आपण शहरात असल्यामुळे गाय भेटत नाही किंवा कुत्रा भेटत नाही. या जर गोष्टी तुम्हाला सगळ्या करायला जमत नसतील ना, जर जी गोष्ट तुम्हाला जमेल, समजा पक्ष्यांना द्यायला जमत असेल किंवा मुंग्यांना साखर पीठ द्यायला यातली एक गोष्ट केली तरीही चालेल. 5ही केल्या तर अतिउत्तम, पण नाहीच जमलं तर एक गोष्ट तरी आवर्जून करा. त्याचबरोबर तुम्हाला घरात जर सुख शांती हवी असेल तर प्रत्येक अमावस्येच्या दिवशी संपूर्ण घर स्वच्छ करा आणि घरात निरुपयोगी वस्तू ठेवू नका. बघा, ज्या वेळेस ना आपण काय करतो, घरामध्ये ना सगळ्या अशा निरुपयोगी वस्तू ठेवतो. ही वस्तू कामात येईल म्हणून अशा खूप साऱ्या वस्तू असतात ज्या त्या वस्तूची कामही असतं पण आपल्याला आठवत नाही ही वस्तू आपल्या घरात आहे. अशा वस्तू आपण नेहमी घरात साठवून ठेवतो. तर अशा निरुपयोगी वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. तर गरज असेल तीच वस्तू घरात ठेवा, गरज नसलेल्या वस्तू टाकून द्या. त्याचप्रमाणे दररोज संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा. ह्या चित्र लावल्याने ना काय होतं, आपल्या वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात. म्हणून असं कुठलंही चित्र लावू नका घरामध्ये. लावायचं असेल तुम्हाला तर ज्या चित्राकडे बघून तुम्हाला छान वाटेल, पॉझिटिव्ह वाटेल अशीच चित्र घरामध्ये लावावी. त्याचबरोबर सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्यानंतर घरात झाडू मारू नका. संध्याकाळी ना 3ही सांजेला घरात कधीही झाडू मारायचे नाही. 6च्या अगोदर आपले घर झाडून पुसून सगळं स्वच्छ करायला हवे. आता खूप लोक ना काय करतात, संध्याकाळची बघा चहा ठेवतात 4-5 वाजताची आणि तेच भांडे संध्याकाळी रात्रीच्या जेवणासोबत घासतात. तर असं करू नका. घरामध्ये 6 वाजेपर्यंत तुमचं घर अगदी स्वच्छ झालेलं असायला हवं. संध्याकाळी दिवाबत्तीच्या घरात तुमच्या घरात कुठलंही काम नको राहायला. अगदी घर स्वच्छ करा. यामुळे ना काय होतं, संध्याकाळच्या वेळेस ना लक्ष्मी आपल्या घरात येत असते.
तर आपलं घर तुम्हाला शक्य होईल तेवढं स्वच्छ करायचा प्रयत्न करा. आणि बेसिंगमध्ये कधीच भांडे पडू देऊ नका. रात्रीचे सुद्धा भांडे कधीच पडू द्यायचे नाही. कितीही लेट होऊ द्या, अर्धा तास लेट झोपा, पण रात्री आवर्जून भांडे घासूनच झोपायचं. त्याचबरोबर रोज संध्याकाळी देवपूजा करतो त्यावेळी आपण कापूर जाळतो, आणि जे लोक जाळत नसेल त्यांनी संध्याकाळच्या वेळेस कापूर घरामध्ये जाळावा. पण रोज रात्री झोपण्यापूर्वी तुपात बुडवून कापूर जाळायला हवा, आणि झोपायच्या अगोदर तो पूर्ण घरात त्याचा धूर पसरवायचा. याच्याने घरात शांती राहते असे म्हणतात. आणि जर तुमच्या घरात कोणाला वाईट स्वप्न पडत असतील किंवा वाईट विचार येत असतील तर रोज हा उपाय करून बघा. याच्याने खूप फरक पडतो. याच्याने नकारात्मकता दूर होते. आणि जर घरामध्ये तुम्हाला असं खूप निगेटिव्ह वाटत असेल तर मीठ हा निगेटिव्हिटीसाठी खूप प्रभावी उपाय आहे. मिठामध्ये खूप सकारात्मकता ऊर्जा असते. तर काय करायचं ना, मीठ एका कापडामध्ये बांधून एका कोपऱ्यात ठेवावं, जेणेकरून कोणाला ते दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा. याच्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होते. बघा, आपल्या घरातील ईशान्य कोपरा हा सगळ्यात पवित्र भाग मानला जातो. या कोपऱ्यात देवदेवता राहतात असं म्हणतात. म्हणून शक्य असेल तर आपले देवघर या कोपऱ्यात ठेवा. यामुळे काय होतं ना, आपण केलेली देवाची पूजा पाठ लवकर फलित जाते आणि जीवनात प्रगती व यश मिळण्यात देवाची साथ मिळते. म्हणून शक्य असेल तर ईशान्य कोपऱ्यातच आपलं देवघर ठेवा. बघा, खूप वेळेस काय होते, आपल्या घरातील नळ खराब झालेला असतो आणि त्यातून टपटप असं पाणी गळत असते. तर ही गोष्ट वास्तुशास्त्रानुसार खूप अशुभ मानली जाते. यामुळे पैशाचे नुकसान होऊ शकते किंवा घरात सुख समृद्धी राहत नाही. म्हणून ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब नळ दुरुस्त करून घ्यावा. तर अशा ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या आपण वास्तूमध्ये करायला हव्या. खूप अगदी साध्या सोप्या गोष्टी आहेत. तर आवर्जून करून बघा. याच्याने आपल्या आयुष्यावर, आपल्या मनावर नक्कीच याचा खूप चांगला परिणाम होतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.